लीलाचे 3 नवरे, पण चौथ्यांदा लग्नाच्या मंडपात जे घडलं ते कुणीच कल्पनाही केली नव्हती. लीला श्रीमंत घरातील शिक्षित आणि अत्यंत सुंदर मुलगी. तिच्या सौंदर्या इतकं तिचं नशीब विचित्र होतं. वयाच्या 24व्या वर्षी तिचं पहिलं लग्न झालं आर्यन देशमुख या तरुण उद्योगाशी. लग्नानंतर काही महिन्यात आर्यनचे विमान समुद्रात कोसळलं. सर्व प्रवासी मृत घोषित झाले. आर्यनही गेला असं सगळ्यांना वाटलं. 3 वर्षांनी लीलाने दुसरं लग्न केलं. यावेळी नवरा होता विवान राणे, प्रसिद्ध वकील. संसार छान सुरू होता, पण विवान एका मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणात सत्य बाहेर आणत होता. अचानक त्याच्यावर खोटे आरोप लावले गेले. तुरुंगात जाण्याऐवजी त्याने स्वतःला मृत घोषित करून गुप्तपणे पुरावे गोळा करण्याचा निर्णय घेतलाय. ही गोष्ट फक्त सरकारला माहीत होती. 5 वर्षांनी लीला पूर्णपणे एकटी पडली होती. त्या काळात तिची भेट झाली कबीर साळुंखे, एका समाजसेवकाशी. त्याने लीला पुन्हा जगायला शिकवलं. दोघांनी लग्न केलं. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी अचानक दाराची बेल वाजली. दार उघडलं आणि समोर उभा होता आर्यन. लीलाच्या हातून पाण्याचा ग्लास खाली पडला. आर्यन जिवंत होता. त्याने सांगितलं की विमान अपघातातून तो वाचला होता, पण एका दुर्गम बेटावर अनेक वर्षे अडकून पडला होता. इतक्यात दुसरा धक्का बसला. टीव्हीवर बातमी आली, प्रसिद्ध वकील विवान राणे जिवंत परतले. त्यांनी देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार उघड केला. काही तासात विमानही लीलाच्या घरी पोहोचला. एका घरात 3 नवरे आणि मध्ये उभी लीला. सगळे शांत होते. आर्यन म्हणाला, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. विवान म्हणाला, मी तुझ्यासाठी दूर गेलो. कबीर म्हणाला, तुझा आनंद माझ्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. लीला संपूर्ण रात्र विचार करत बसली. दुसऱ्या दिवशी तिने तिघांनाही बोलवलं. ती म्हणाली, तुम्ही तिघांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं, पण आयुष्य फक्त प्रेमावर चालत नाही. काळ बदलतो, माणसं बदलतात. मी आता कोणाचं बक्षीस नाही की मला जिंकायचंय. तिने तिघांनाही नम्रपणे निरोप दिला. आर्यनने परदेशात नवीन आयुष्य सुरू केलं. विमानने न्यायासाठी काम सुरू ठेवलं. कबीरने समाजसेवा सुरू ठेवली. आणि लीला, तिने महिलांसाठी एक मोठी संस्था सुरू केली, जिथे संकटात सापडलेल्या महिलांना आधार मिळू लागला. लोक आजही म्हणतात लीलाचे 3 नवरे होते, पण तिची खरी ओळख कोणाची पत्नी म्हणून नव्हती, तर स्वतःचं आयुष्य स्वतः घडवणारी स्त्री म्हणून होती.